मन मंदिरा गजर भक्तीचा। रंका बंका जातक कुंभार सजनो नाम कसाई। एक रंका होता, त्याची बायको बंका होती, त्यांना मुलगी वंका होती। तुम्ही म्हणता काय नाव आहे तो, रंकान बंकान वंका। परवा मी तिकडं नांदेडकडे गेलो महाराज, हातगावला कीर्तनाला। त्या हातगावला कीर्तनाला एक गाव बघितलं महाराज, गावाचं नाव होतं चुंचा। चुंचा आणि त्याच्या बाजूलाच होतं चंडकी। थट्टा नाही, माझ्यासोबत चला दाखवतो, मी बघितलं ना ते। प्रत्येक गावात भाषा बदलते दादा। मी कथेला गेलो अमरावतीला, तर तिकडे एक ते बाई काय म्हणले माहित आहे का, हो दादा तुम्हाला नाश्त्याला काय चालेल? मी म्हणलं काही चालेल ना, तुम्ही देसाल ते खाईन ना मी। ती बाई म्हणली आपल्याकडचा दिसतो ना भावा ह्यो, बरोबर। मग ती बाई काय म्हणल्या मला, का हो दादा रजनीगंधा चालेल का? माझे तो पायच लटलट करायला। पण माझ्यासोबत कलाकार जे होते ना महाराज, ते काय म्हणायचे माहिती का, महाराज येऊ द्या। आता मी बी म्हणला तर कलाकारच ऐकायला पाहिजे। मी म्हणलं चल बा आण तुम्ही ते रजनीगंधा आणा, चालतं मला। काय नाश्ता होता महाराज, काय होतं सांगू, शिळ्या चपात्याचे तुकडे असे चुरून फोडणी टाकलेले, आणि तिथंच उभारली ती बाई। कसं लागतं दादा? मी म्हणलं जोरात आहे ना, डब्बा बांधून या लेकराले बी आमच्या। तुझ्या घरी आलो नाश्ता करलो, हे चूक झाली ना आमची। तेवढ्यावर नाही भागलं महाराज, तेवढं आता तिला वाटलं ना आवडलं। तुम्ही बघा जेवायला काही जण बसले ना, एखाद्याला सवय असते की जे आवडत नाही ते आधी खातं, आणि वाढणाऱ्याला वाटतं ह्याला लय आवडायला। तसं त्या बाईला मी आवडतंय म्हणलो की दुसऱ्या दिवशी म्हणली, मग दुसऱ्या दिवशी दुसरा आणू का दादा? मी म्हणलं काय आणता, श्रंगारदाणे चालतील का? श्रंगारदाणे नाव इतकं आवडलं मला, इतकं आवडलं दादा, कट्यार काळजात घुसली। घुसली। आला बेला सजन आयो गे, होरा मन मन फूटन छायो रे। आला बेला सजन आयो टाळ्या वाजा मरुस्तर दादा। आत्ताचा रिदम असा ताल धरायसारखा नव्हताच, पण त्याने असा धरला, त्याला अंगात ताल लागतो। डीजेच्या पुढे नाचणाऱ्या अवलादीच्या अंगात ताल नसतो। काय नाचत येत काय वाजत, सगळं एकातच घातलंय, त्याचं नाव खंदारे गुरुजी। विठ्ठला 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 विठ्ठला। अमृताची वेली, अमृताची फळे। मी सांगत होतो रंका बंका, महाराज नीट लक्ष द्या महाराज, विनोद सोडून द्या, कारण कीर्तनात नाही हसवलं ना, मुळात हसवण्यासाठी कीर्तन नसतातच। वाक्य नीट ऐका। पूज्यपाद डोंगरे महाराज सांगायचे, कथा और कीर्तन हंसने के लिए नहीं, शुद्ध भाव से रोने के लिए होते हैं। आंखों से आंसू बहे, वाणी भी कुछ न कहे, ऐसा तुझको जब से हो गया, अरे समझो रब से प्यार हो गया। ऐका ऐका ऐका, आता आमची वारकरी संप्रदायाची जुनी मंडळी, त्यांना असं वाटेल कुणकडे बोलायले नाही, इकडचं सांगू। कंठी प्रेम दाटे नयनी नीर, हे झालं एक प्रमाण, हे झालं
एक प्रमाण. अजून एक सांगू माऊलींच्या भाषेत. ते नाम सोपेरे रामकृष्ण गोविंद वाचसी सद्गद जपे आदि वाचसी सद्गद जपे आदि वाचसी सद्गद जपे हरि मुखे हरि मुखे हरि मुखे हरि मुखे हरि मुखे हरि एक झालं हे प्रमाण. एक झालं हे. पुन्हा तुकोबरायाचं सांगू. नाम आठविता. काही काही जण अशाच चालीला येतात. रंगात कीर्तन यावं याजसाठी केला. जा घरी जा जा. गोड गायचं दिलं सोडून. वाजवणारचा बी त्यावेळेला मोसम तुटतो. असे आनंद पखावज वाजवा दे तब्येत बी लागते. थट्टा म्हणून नाही सांगायला दादा. त्यांनी कणिक पलीकडे लावली ना 4 चपात्याची 4 आणि ही पकवाज दुसऱ्याला वाजून दाखव. कारण जास्त कणकीचा पकवाज वाजवायला ताकद लागते. कणकाच लागतो. ऐका ऐका. आता आपण कुठं नाम आठविता सद्गदित कंठी. हे झालं इतकं. महाराजांचं रामायण चाललंय. मोठ्या महाराजांचं रामायणामधलं प्रमाण सांगू. मम गुण गावत पुलक शरीरा गदगद गिरा सिया राम सिया राम राम सिया राम सिया राम जय राम. आता खालच्याला हे काय कळालं नाही पण तरी सुद्धा कसं वाटत. याला ताल म्हणतात. याला काय म्हणतात. ऐका ऐका. आता नीट ऐका शब्द. मम गुण गावत पुलक शरीरा गद गद गिरा नयन बहिनी. झालं रामायण. भागवतात नेऊ. चला. वाग गदगदा द्रवते यस्य चित्तम रुद्रते भीक्ष्ण हासते क्वचित विलज्ज उद्गायते नर्तनेच मद भक्तियुक्त भुवन पुनाती. किती प्रमाण सांगायला पाहिजे. पण एक वाक्य पुन्हा सांगतोय. साधू संतांची प्रमाण त्यांच्या प्रमाणे घ्यावीत म्हणजे बरं वाटतं. विठाला विठाला. त्यांच्या प्रमाणे घेतली म्हणजे प्रमाण वाटतात. आणि आमच्या गुरुजींनी नेहमी शिकवलंय की प्रमाण घ्यायच्या ऐवजी प्रमाण व्हा. विठाला विठाला. ते 3 जण चलत होते. ते 3 जण चलत होते. आहा. आणि इतकं गोड प्रकरण दादा. ऐका. रंका बंका बंका. पण बाप आणि माय पुढे चलत होते. आईनं रस्त्यात जाताना पाटली बघितली. तुम्हाला पाटली कळते. पाटली कळते. तुम्हाला बाटली कळते. पाण्याची म्हण कळते. कळते म्हणतात. नाही तो सुद्धा अभ्यास आहे दादा. तो सुद्धा अभ्यास आहे. गांजा पिण्याचा सुद्धा अभ्यास आहे. थट्टा म्हणून नाही सांगायला. तुम्ही पिऊन दाखवा. येतो का बघा. ठसका तर लागतो. त्याच्यात सुद्धा PhD. ते दगड बारके बारके आणावं लागते थोडकून. ते चिंदी बांधते. आणि पुन्हा पिण्याची सिस्टीम काय माहित आहे. हे दोन्हीच्या दोन्ही गाल मधून एकमेकाला चिटकले पाहिजे. आणि वरी 1 इंचाची ज्योत अशी झाली पाहिजे. ज्योत से ज्योत विनोद सोडा. पाटली बघितली कोणी. त्या आईनं. आणि घटना नीट ऐका दादा. मालक पुढे आले. बायको नवऱ्याला म्हणते स्वामी असं करा ना. तुमचं आमचं आयुष्य संपत आलंय. आपण चांगलं जगलोय आजपर्यंत. पण पोरीच्या मनात जर या सोन्याबद्दल आसक्ती तयार झाली तर ती पोरगी सोनं उचली न. म्हणून त्यांनी वंजळभर माती घेतली आणि त्या पाटल्यावर टाकली. कोणी. आईनं. लगेच बापानं बी तेच केलं. माती खाली पाटल्या बुजून टाकल्या. पोरगी ते सगळं बघत होती.
घरी सगळेजण संध्याकाळी जेवायला बसले. एवढं लक्षात ठेवा, हे वाक्य लक्षात ठेवा. घरी संध्याकाळी सगळेजण जेवायला बसले. दिवसभर तुम्हाला काय कामं असतील ते तुम्ही तुमच्या पद्धतीने मारा, पण रात्री घरामध्ये प्रत्येक जण सगळे सभासद आल्याच्या नंतर जेवायला सुरू करा दादा, म्हणजे घर फुटत नाही. थट्टा म्हणून नाही सांगायला दादा. 1 तास लहान लेकरांच्या सोबत घालवा कुटुंबातल्या, म्हणजे विनाकारण आनंदी राहण्याची सवय लागते. आणि 1 तास म्हाताऱ्या माणसांसोबत घाला, म्हणजे अनुभूतीची शिदोरी मिळते दादा. पण आपण म्हाताऱ्या माणसांच्या सोबत वेळ घालत नाही, म्हणून म्हातारे माणसं लवकर मरतात दादा. कधी बापाच्या पाठीवर हात फिरवून तर बघा. महाराज ते दोघ जण घरी बसलेत. मुलगी काय म्हणते महाराज? मुलगी काय म्हणली माहिती आहे? बाबा आई एक प्रश्न पडलाय ग, उत्तर देशील? एक प्रश्न पडलाय ग, उत्तर देशील? आई म्हणली विचार ग माय, विचार ग माय. प्रश्न बी तसले उत्तर बी तसले. परवा मी एक ठिकाणी गेलो महाराज, त्या बापाला असं वाटलं की माझ्या पोराला लय येते, म्हणून त्यानं बापानं प्रश्न विचारला, ए पोट्टेकडे महाराजाला दाखव नवाटी. ते पोरग म्हणलं 52. पोरग काय म्हणलं? काय 52? गप्प बसा का नाही. माझ्या सोबत एक जण होतं, ती काय म्हणला माहिती? अक्कल आहे का तुम्हाला? त्यानं 500 रुपये काढले. कुणी? बापानं. आणि त्या पोराला दिले. म्हणले हे बघ आईस्क्रीम खा, माझ्याकडे जा, माझा वाघ आहे राजा पट्टू शेव. माझ्या सोबतच इतकं चिडलं. तुम्हाला अक्कल आहे का? अहो तो वेड्यासारखा खोटं बोलतोय आणि तुम्ही त्याला पैसे देऊन पुन्हा आणखीन तुम्ही. ती माणूस म्हणले हे भाऊ, पोरग तुझं आहे का माझं? मी 500 देणार 1000. तुला काय करायचं? होय तुझं आहे का माझं? आणि त्याच्या खोडी तुला जास्त माहिती आहेत का मला माहिती आहे? अरे ते म्हणला 9 35च म्हणत होतं. त्या आधी पैसे देऊ 52 पर्यंत आणले. महाराज होईन थोडा खर्च, पण गाव सुधरण एकदा. विठाला इकडे बघा, अमृताची वेली, अमृताची फळे. बघितलं मी म्हणलं हे पकवास दुसरं कोणी वाजवायच नाही. ती पिल्लू लक्ष देत. खटोडजींच्या कुटुंबामध्ये विचार करा, ज्या लेकरांना संस्कार तसे लागले. मी कौतुक म्हणून बोलत नाही, मी कुणाचंच कौतुक करत नाही, कारण मला माझ्या गुरुजींनी शिकवलं. वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची, मानवाची सांगू नये, सांगू नये, कीर्ती मानवाची सांगू नये. आलो आपण त्यात. महाराज प्रश्न पडलाय. आई आई मला उत्तर दे ग. आई म्हणते कोणचं ग बाळा? आई म्हणते कोणचं? मुलीनं प्रश्न विचारला. आई तुम्ही मी शेतातून येत असताना, तुम्ही मी शेतातून येत असताना तू आणि बाबानं मातीवर माती का टाकली? देखिलिया तोची संत साधू ओळखावा निका देखील या धन मृतिके समान. आई तुम्हाला नाही मगा कळाला प्रश्न, आता आहे का? ती पुन्हा म्हणते आई तुम्ही दोघांनी त्या मातीवर माती का टाकली ग? बाप आणि माय असे बघत होते. त्यांना वाटलं होतं पोरगी त्याच्या मोहात पडल, पण पोरीला आधीच कळालं होतं की ही सोनं म्हणजे माती आहे. ती बापानं शिकवायची गरज नाही. त्याचं कारण अमृताची वेली, अमृताची फळे. पण अमृताची वेल कोणची असते माहित आहे?
ऐका, जो परोपकारू न बोले ती अमृताची वेळ. न मिरवी अभ्यासिले न शकेची विकुजोडिले स्फितीसाठी पार्थागा जगी तेची भक्त तेची योगी उत्कंठा तया लागी अखंड मज तेची तीर्थ तेची क्षेत्र तीर्थ विठ्ठल क्षेत्र गुरु विठ्ठल देवता विठ्ठल निदान विठ्ठल निरंतर विठ्ठल. एकच वाघ होता महाराज, एकच वाघ होता. सवाई गंधर्वला असं बसवायचे का हो दादा, असं बसायचा आणि असं मग ती उचलून आणायची खुर्चीवर. एकदा असं बघायचे तबल्यावाल्याकडे, पुन्हा एकदा असं बघायचे पेटीवाल्याकडे आणि मग स्वर लागायचे. कृष्ण कृष्ण कहिए कृष्ण कृष्ण कहिए हे नाही तुमच्या लक्षात द्यायचं, तुमच्या लक्षात देण्यासारखं म्हणून मिलन सूज मेरा तुम्हारा तो सूर बने सूज की नदिया अगति साथ बहते सागर में मिले बादलों का सजके बरसे अलग अलग मिले तुझ मेरा लक्ष देऊ नाही का, लक्ष देऊ नाही का, एवढाच फेप आयुष्यभर चालला. जाता पंढरीशी सुखवासी जाता पंढरीशी आनंद केशवा आणि जर महाराज जर असली माणसं आयुष्यात सापडली तर स्वरात लावून मी काय म्हणतोय माहिती, त्या रंका सारखे, कबीरा सारखे, साधू संतासारखे, तुकोबा सारखे, ज्ञानोबा सारखे, नामदेवा सारखे, जनाबाई सारखे, नाथांसारखे माणसं जर आयुष्यात भेटली तर ऐशियाचा संग दीनारायणा, ऐशियाचा संग दीनारायणा, ऐशियाचा संग दीनारायणा, ऐशियाचा संग दीनारायणा. वचन जयाथिया गुरवा वचन जयाथिया ऐशियाचा संग दीनारायणा, ऐशियाचा संग दीनारायणा. वचन
आयसियाचा म्हणजे कैसियाचा, आयसियाचा म्हणजे जो माझ्या लक्ष देऊन ऐकतात, परमार्थ जो बीजामध्ये रुजलाय ना तो चांगला असतो. सांगणारे खूप भेटतात. मी पुन्हा एकदा सांगतोय, नीट ऐका. काही जणांना स्वयंपाक करता येतो आणि काही जणांना वाढता येतो. त्यांना करायची अक्कल. मी परवा पुण्याला जेवलो महाराज एक जणाच्या घरी. हा येतो प्रसंग खूप ठिकाणी. हा आणि पुण्याला जेवताना काय झालं, दैव योगानं त्या काकू मला वाढायला आल्या. त्यांच्या पायामध्ये चप्पल होती. तर मला काय वाटलं महाराज, ती चुकून राहिली असेल म्हणून मी म्हणलं, काकू चप्पल तुमच्या पायात चुकून राहिली. ते म्हणले नाही महाराज, ती वाढायचीच आहे. मी म्हणलं वाढायची? ते म्हणलं हा, आमच्या घरात सगळ्या वेगळ्या आहेत. बाथरूमची वेगळी, बेडरूमची वेगळी, देवपूजेची वेगळी, वाढायची वेगळी. म्हणलं हाणायची आहे का? ते म्हणले कशाला? म्हणलं मी माझंच हाणून घेतो तुझ्या घरी आलो म्हणून. आणि अशी सुगरण होती बाई दादा, अशी सुगरण. आयसियाचा संघ, अशी सुगरण जेवायला. नीट ऐका, गुलाबजामुन केले होते. गुलाबजामुन, यु नो गुलाबजामुन. या मी तुम्हाला का विचारलं यु नो गुलाबजामुन? माझ्यासोबत एक फॉरेनर जेवायला बसला होता महाराज. मांडे केले होते, मांडे. आणि मी त्याला काय म्हणायचो, मी म्हणायचो तुम्हाला अजून एकदा सांगतो, नव्या घरी जर गेलात ना भाऊ जेवायला आणि नवा आयटम जर असला तर ते पुढच्याला खाऊ देत जा, मग खात जा. कशात काय बुडवायचं आपल्याला कळत नाही भाऊ. महाराज लय अवघड आहे आपलं, काय येडे माणसात. तो माझ्या शेजारी बसलेला फॉरेनर महाराज, मी त्याला काय म्हणलं माहित आहे? मी म्हणलं भाऊ सुरू करा. तेव्हा म्हणला कसं करा? मी म्हणलं मांड थोडा गुळुनीत बुडवा, तोंडात घाला, सुरू करा. तेव्हा म्हणला केला असतं महाराज, पण एक प्रश्न आहे. म्हणलं कोणचा? हे पुरण मध्ये कस काय गेला? ह्याच्या बापाला सांगाव का कसा गेला? दादा पुरणपोळीमध्ये कसं जात हे बघायला हिंदुस्थान मध्ये जन्म घ्यावा लागतो. एक वाक्य पुन्हा बोलतोय, H2O म्हणजे पाणी. भारतात होईल, रशियात होईल, जपान मध्ये होईल, लंडन मध्ये होईल, टोकियो मध्ये होईल, इंडोनेशिया मध्ये होईल, भारतातल्या सगळ्या देशात होईल. पण भिंतीवर बसून भिंत चालवणारे माऊली फक्त हिंदुस्थानातच होतात. दादा वैभव आहे. देहासहित वैकुंठाला जाणारे तुकोबारा हिंदुस्थान मध्ये होतात. विष पळून जिवंत राहणारी मीरा हिंदुस्थान मध्ये होते. निताई गौर हरी बोल म्हणून स्वतःच्या देहाला समर्पित करणारा चैतन्य गौरांग हिंदुस्थान मध्ये होतो. दादा आयसियाचा संघ देई नारायणा, नारायणा संघ आयसियाचा देई. वचना ओलावा जयाचिया, ओलावा वचना जयाचिया, संघ आयसियाचा देई नारायणा. बघा तुम्ही लक्ष द्या, अभंग त्याला म्हणतात कुठूनही कुणकडे नेला तरी अर्थ बदलत नाही, त्याला अभंग म्हणतात. आपलं तसं नसतं दादा. आपण कविता सुद्धा तशाच करतो. हिरवं हिरवं गवत, निळ निळ आकाश आणि पिवळं पिवळं मुस्काट. नाही महाराज इमानदारी सांगतोय. कोकाटे भाऊ एक ठिकाणी कीर्तनाला गेलो, 10 रुपयाची नोट, तुम्हाला सांगतो सगळ्याला, 10 रुपयाची नोट जर हरवली ना, नोट बरोबर, इथं सप्त्यात कोणाला सापडा. बाबा बरं भाऊ तुम्हाला अनुभव असेल, सप्त्यात काय सापडले तुमच्यापर्यंत? पुकारा. पुकारायला पक्कीत माणसं. 10 रुपये सुद्धा ज्याच्या असतील त्याने घेऊन जावेत. सप्त्यामध्ये चोरी करणं पाप आहे. किती रुपये? आणि 500ची नोट असली ना भाऊ, महाराज त्याच्यावर पाठवते, त्याच्यावर आरती ज्ञान राजा. आणि कुटवर ठेवतात माहितीये, कुटवर वारकऱ्यांना कळेल, कुटवर पाय ठेवतात माहितीये, या संताशी निरवी. आणि कबूस असल्या साडेसातीचा संघ काय कशात दादा? साधू बोळ खाबा जी कारंजले गांजले त्याची मने जो फुले तो
भया पगवीर पुत्रा प्रश्न विचारतो एक प्रश्न तुम्हाला विचारतो. आत्ता कोणाकोणाला घरी जा वाटतंय? म्हणजे मी लगेच थांबतो. वाढवा म्हणते मला बी परवडलं पाहिजे ना. होय रीतीच आहे का नाही दादा? एक मनातलं गोष्ट सांगतो. मनात एक ठिकाणी असंच कीर्तन रंगात आलं. एक जण जे खालून म्हणला चालू द्या उजडूस असते दादा. आनंद घेतात लोक आणि घेतला बी पाहिजे. तुम्ही एक काम करा दादा, चांगला हसत जा मोकळं खळखळून. काय काय जण काय करते तर का हसतच नाही तो आयुष्यभर. आणि लयच काय झालं तर निसतास मोठ्यानं हसर. एका दिवशी छातीत चमकन रे भाऊ. आणि दादा चमकल्यावर 10 मिनिट सुद्धा लागत नाही. कोंबडी लय वेळा हातपाय खुडी ती पण माणूस चल तुला बोलिलं चल. हे लक्षात घ्या दादा. मी कुणालाच भेट नाही दादा. लाचारी हा विषयच नाही आयुष्यामध्ये. मी आनंद. मला खूप जण विचारतात महाराज तुम्ही शर्मा आहात तर मग तुमची जात कोणची? मी नेहमी त्यांना सांगतो आनंद मेरी जात है और उत्सव मेरा गोत्र है साहब. आयुष्यामध्ये मी कधीच ईश्वराला प्रार्थना केली नाही, पण एकदा करेल. जर चुकून मी मेलो, एवढ्या लवकर नाही जा, पण चुकून मेलो आणि माझ्या अंत्ययात्रेत एखादा माणूस उदास दिसला तर बुवा मी ते हात जोडून देवाला प्रार्थना करेल की हरी अजून 5 मिनिटाचं आयुष्य दे. तो जो उदास चाललाय त्याची दुःख सगळी मला घेऊ दे आणि माझा सगळा आनंद त्याला देऊ दे. हे जीवनाचं सत्य आहे दादा. बीडवासियांच्या पुढे मी माझा पदर पसरतोय. तुमची सगळी दुःख माझ्या ओटीत टाका आणि तुम्ही आजपासून आनंदी राहा. ऐसियाचा संग देई नारायणा. तो नारायण म्हणजे कोण? नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे. बरोबर. कोण नारायण आहे? तो नारायण कोण आहे? पंढरपुरात भेटतो दादा. एकटा नाही तिथं. विठोबा कुमारी हरी 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 विठोबा कुमारी हरी जय 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 विठोबा कुमारी हरी जय जय विठोबा कुमारी. भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर शिवाजी महाराज की जय. एक मिनिट मोजून 4 मिनिटं बोलेल मी फक्त. पण आपली जागा नका सोडू. हा काय सवय असते की लोकांना असे उठत येत. कुठं चाललं रे?
कशामुळे जातात माणसं माहिती आहे बाहेर? मला लय दिवस झाला हा प्रश्न पडला हो, बाहेर कशामुळे लवकर जातात. पण आता सुटलाय, चपली चोरीत येत, चांगली बघून हानीत येत. तोची साधू तोची संधी साधू. हा, लक्ष द्यायचा कीर्तनाकडे. हा, लांब असं जायचं नाही. ऐसियाचा संग देई नारायणा, बोलावा वचना जयाची या. हा हा हा, पुन्हा ऐका दादा, पुन्हा ऐका. तुम्हाला माहित आहे तो तरणा बांड मुलगा एक वाक्य बोलेल महाराज. मी माझ्या परिवारामध्ये जिथं मी मोठा होतोय त्याचं परिवाराचं नाव आहे रामकृष्ण परमहंस सेवा प्रतिष्ठान. त्यांच्या परिवारात मी मोठा होतोय. परिवारातल्या, तुम्हाला अजून एकदा वाक्य बोलतो, लक्ष देऊन ऐका. माणसं झेंड्याला ओळखीतात, दांड्याला ओळखीत नाहीत. माणसं झेंड्याला ओळखीतात, दांड्याला ओळखीत नाहीत. विवेकानंद नावाचा झेंडा सगळ्याला दिसतो, पण रामकृष्ण परमहंस नावाचा दांडा ओळखू येत नाही दादा. राजस्थानची मीरा सगळ्याला ओळखू येते, पण रोहिदास कुणाला ओळखू येत नाही. पुन्हा मोठं वाक्य सांगेल, निवृत्तीनाथाच्या त्र्यंबकच्या वारीला माणसं कमी असतात, पण माऊलीच्या वारीला माणसं जास्त असतात. मी मोठं वाक्य बोलतोय, गुरु नेहमी गुरुच राहतो आणि शिष्याला ईश्वर करतो दादा. हे जीवनाचं सत्य आहे दादा. ज्या गुरुजींकडे मी मोठा झालोय, तुम्हाला माहित आहे तो असा फोटो असणार बघता ना तुम्ही, भरदार छाती, रुंद ललाट, पाणीदार डोळे, भगवे वस्त्र घातलेला, कोण नाव सांगा? आप इंडियन कॉन्क्यूर द वर्ल्ड विथ युअर स्पिरिच्युअलिटी, टेक द होल रिस्पॉन्सिबिलिटीज ऑन युअर ओन शोल्डर्स. हे अमृताचे अधिकारीगण, ईश्वराचे पुत्र तुम्ही अमृताचे वारसदार मृगराजांना उठा आणि आपण मेंढरे आहोत, अमृत आपण झाडून टाका. जरा मरण रहित नित्यानंद स्वरूप मुक्त आत्मा आहात अशी शिवगर्जना करून हिंदुस्थानच्या झोपलेल्या युवानांना जागा करणारा तो युवान संन्यासी माझ्या देशाचं वैभव आहे. आणि ते पिल्लू ज्यानं तयार केलं त्या रामकृष्ण परमहंसांचा मी पाईक आहे. ऐसियाचा संग देई नारायणा आणि बोलावा वचना जयाची या. पण अमृत खाल्ल्यावर कसं होत महाराज? एक जणाला म्हणलं हे अमृताचा समुद्र आहे आणि टाक उडी त्याच्यात. ती म्हणलं न ग मला पावता येत नाही. नालायकासारखं काय बोलतात? अमृताच्या समुद्रात पोहायचंच नसतं दादा. मराठी मधल्या 4 ओळी सगळ्यांनाच पाठ आहेत. पाण्याचं वागणं किती विसंगत, पाहुणाऱ्याला बुडवतं आणि प्रेताला ठेवतं तरंगत. संघर्ष करणाऱ्याचे हाल होतात दादा, आणि जे स्वतःला अस्तित्वाच्या सोबत सोडून देतात. मैं कथा और कीर्तन कहने के लिए नहीं, कीर्तन के साथ बहने के लिए व्यासपीठ पे आता हूँ. विठाला विठाला एक वाक्य बोलतोय, अमृत खाल्लं ना दादा, गुळणी केली तरी अमर होतो माणूस. खाण्याचं सोडून द्या, गुळणी केली तरी पात्रता आहे. उत्तम सेवन शीतळ कंठासी. तिथं खायला असं कंठाला गोड लागतं दादा, पण खाल्लं ना पुष्टिकांती तैसी दिसेवरी, असं चेहरा फिरा प्रसन्न दिसतो. काही जण मरुस तर खात येतो महाराज, मरुस तर हानी तेच निसत. थोबाड चांगलं ठेवायला दादा. मी तुम्हाला आज शपथ घालून जातो, हसत राहता तुम्ही. बस हाले गम हमको सुनाते जाइए, शर्त सिर्फ इतनी है मुस्कुराते जाइए साहब, मुस्कुराते जाइए, मुस्कुराते जाइए साहब. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, शेर ऐकायला खूप मजा वाटते दादा, पण अजून एक तुम्हाला तत्व सांगतो. एक मनातला शेर सांगतोय, लक्ष दे, मला खूप आवडला. बहुत भीतर तक तबाही मचाते हैं वो आंसू, बहुत भीतर तक तबाही मचाते हैं वो आंसू जो आंखों से बाहर नहीं आते साहब. असे खूप ईश्वरावर प्रेम करणारे. मी ते एक वाक्य ऐकलो परवा, काही जणांना दाद टाळ्याने द्यायची असते आणि काही जणांना दाद डोळ्याने द्यायची असते. तिथं टाळी संपते, तिथं डोळे काम करतात दादा. बस मैं आपका हो चुका हूं, हम आपके हुए, गुरुवर संभाल लेना. नाहीतरी हे जीवन समर्पितच केलं ना दादा आयुष्यभर. मालिक जितने दिन जिंदा रहूं, तेरी याद में गाऊं और तेरी याद में रो. धीर ऐका.
तुम्ही हसत राहा हसत राहा हसत राहा. चंदन ए मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो गाते रहो गुनगुनाते रहो मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो ये जीवन संगीत है स्वर सजाते रहो ये जीवन संगीत है स्वर सजाते रहो मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो फिर गुनगुनाते रहो मुस्कुराते रहो मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो. आणि हसत राहायचं आयुष्य. धीरे से तेरा ये मुस्काना. हसत. आता मी असलं म्हणलं तर लोक इकडलं सांगू. चंदनाचे हात पायही आणि चंदनाच्या सोबत राहिलं ना की तसंच होतं. तू कमन तैसे होई जेत संगे तू कमन तैसे होई जेत संगे चलो चलो हरि को सदा चलो चलो अपने घर जाएंगे. तू ही परम पद पाएगा तू ही परम पद पाएगा. माला माला चेरा
ऐका लक्ष देऊन, काय ऐकलंय तेवढं लक्ष देऊन ऐका. परत एकदा माझ्यासाठी, माझ्यावर प्रेम करणारी जी मंडळी, सोनपेठून आमचे राकेश भाऊ, त्यांच्यासह आलेले सर्व, परभणीहून आलेले कुलकर्णी साहेब, इथं विराजमान असलेले या गावामध्ये आमचे मिरगणे सर, अनिल बाप्पा राऊत, आमच्या डॉक्टर पिंगळे मॅडम, अन्य सर्व आमचे रुईहून आलेले कालिदास भाऊ, माझ्या परिवारातली काही माणसं ब्राह्मणवाडीमध्ये राहतात, दायमा परिवारातली ती सर्व, तिवारी परिवार, अन्य सर्व मंडळी ज्यांच्या कुशल नेतृत्वानं हा सोहळा संपन्न होतोय, ते आदरणीय श्रद्धे हरिभक्तीपरायण राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी, माझ्या मागं उभा राहिलेले जोगदंडजी, अन्य सर्व समोर आजूबाजूला उपस्थित खुर्चीवर बसलेले सगळे, जास्त गोंगलेले जागे असलेले सगळे, सर्वांना एकदा वंदन करतोय. काय बोललोय तेवढं लक्ष देऊन ऐका. वास लागे अंगे चंदनाचा. हे कशामुळे सांगितलं हो महाराज? तर महाराज म्हणतात, तुका म्हणे तैसे होई जते संगे. तसं झालं हे कशावरून कळतं? पुष्टिकांती तैसी दिसे वरे. पण खायला कसं असतं ते? उत्तम सेवन शीतळ कंठासी. पण त्यांचं बोलणं कसं असतं? ओलावा वचना जयाची. आणि जर असली माणसं सापडली, आयसियाचा संग दे नारायणा. पण सापडतात कधी? तेची पुढे चाली बीजाची हे. आणि त्याचं तत्व सापडायचं कसं? अमृताची वेली अमृताची फळे. परत एकदा सांगतोय, दादा सायकल चोरी गेलेली बातमी तुम्ही ऐकली असेल. बीड मध्ये जात नाही का भाऊ? जाते ना चोरी. सायकल चोरी जाते, मोटरसायकल जाते, जीप एसटी जाऊ शकते. विकायचं असल्यावर काय अर्थ? होय, जाऊ शकते. विमान हायजॅक होऊ शकतं, पण रेल्वे चोरीला गेल्याची बातमी. रेल्वे चोरीला जात नसते का? तर ती रस्ता सोडित नसते. तसं आपापल्या सद्गुरूने दिलेल्या रस्त्यानं गपचूप चलत जातात, मुंडकं खाली करून. वरी ठोबाड करायचंच नाही. झुकता वही है जिसमें जान होती है, आकड़ तो मुर्दे की पहचान होती है. साहब, वाकून जीवन जगायचं शिका. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, सगळे उपस्थित मंडळी, दादा एकदा गाढवाचं दुखत होतं एकदा, आणि त्या गाढवाला दवाखान्यात न्यायचं ठरलं. गाढव दवाखान्यात बी जात नाही आणि गाढव कीर्तनाला बी येत नाही. मोकळं मोकळं बोलतोय दादा, मला माफ करा. तुम्ही मला सगळेजण खाली बसलेले सांगा, वारीला माणसं जातात का कुत्रेन गाढव जातात? वारीला माणसं जातात, कुत्रेन गाढव वारीला जात? कुत्रेन गाढव वारीला जात. कुत्रे. आता मला फक्त म्हणायचे जे जात नाहीत ते. ओके, चला विनोद सोडून द्या, माझ्या जागेवर या. मूळ मी पुन्हा सांगतोय, त्या गाढवाला दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी विचारलं काय होतंय. यानं इलाज सांगितला. कोकाटे महाराज इलाज असा होता, 4 गोळ्या घरी न्या, कुटा, बुकटी करा, गाढवाच्या तोंडात पाईप घाला, पाईपामध्ये बुकटी टाका, तोंडात पाईप घ्या, फुका. गोळ्या कुठे जात्या? गाढवाची पड. हे हुशार होता, त्यानं सगळा इलाज केला. बुकटी केली, पाईप तोंडात घातला, इकडून बुकटी टाकली, तोंडात पाईप घेतला, फुकायला उशीर झाला, गाढव ठसकलं तिकडून. काय झालं असं ना? 2 दिवसांनी दुसरा पेशंट दवाखान्यात गेला, तर ते म्हणले, भाऊ पहिल्या गाढवाच कसं काय? ते म्हणले, गाढव ओके, पण मालक ऍडमिट आहे औरंगाबादला. ते म्हणले का? तर म्हणले फुकायला उशीर लावला. तसं मी सांगितलेलं कीर्तन शिकायला आणि जगायला उशीर लावला, आणि तुमच्या प्रारब्धाचं गाढव ठसकलं तर जिम्मेदार मी नाही. बरोबर? एकदा प्रेमानं सगळ्यांना विनंती करतोय, सगळ्यांना हात आहेत, शालीतले बाहेर काढा, नाही तर मी शालीतून हाणीन. यस, आमच्या चाकरवाडीच्या माऊली दादांना आवडायचं दादा असं भजन. एकदा विनंती आहे, थाटात हाताने टाक. अजून एकदा सांगतो मग, एक वाक्य नीट ऐका. काही जण निस्त्या टाळ्या वाजवतात बरं का. निस्त्या टाळ्या वाजवून चांगलं नसतं होय. हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण. हरे ज्ञानोबा 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 रे ज्ञानोबा.
ज्ञानोबा 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 माऊली 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 ज्ञानोबा माऊला ज्ञानोबा 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 ज्ञानोबा